हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी आज निघालेले आहे बाहेर, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी आज बाहेर चाललेले आहे, तर म्हटलं आता चला तुमच्याशी शेअर करावं. आणि तेही प्रसिद्ध असलेलं ना आपल्या यात्रेला चाललेले आहे मी सोलापूरच्या. तर इथे ना जस्ट आता ना 5 वाजलेल्या होत्या आणि आम्ही सगळीकडे फिरून ना आलो गड्ड्याला. तर म्हटलं आता चला तुम्हालाही ना सोलापूरचा गड्डा दाखवूया. आणि ह्या सोलापूरच्या यात्रेंना गड्डाच म्हणतात बरं का. तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काहीतरी वाटेल, सोलापूरची गड्डा हे काय बोलतात ताई, पण ह्या यात्रेला सोलापूरचाच गड्डा हा प्रसिद्ध आहे. तर ही यात्रा खूप छान आहे बरं का. 13 जानेवारीला चालू झालेली ना, ह्या महिनाभर 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा असते. पूर्ण एक महिनाभर तर ही यात्रा भरते आणि लाखो भाविक ना या मंदिराला दर्शनासाठी येतात या महिन्यामध्ये आणि गड्डाही पाहायला येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता आता ना सायंकाळच्या 7:30-8 वाजलेले आहेत. तर मी कालही तुमच्याशी ना शौर्याला ना किलबिल प्रदर्शन पाहायला नेलं तर तेही शूट केलं होता इथे आल्यानंतर. मग खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर इथे ना गड्ड्यामध्ये बघा, इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान छान असे ना पाळणा झुला वगैरे खूप छान असे मनोरंजन सारखे होते. आणि मोठमोठे स्टॉल सर्वच या गड्ड्यामध्ये भरले जाते. आणि इथे बघा विशेषतः मुलांचे खेळण्या वगैरे भरपूर प्रमाणात असतात. तर म्हटलं आता चला तुमच्याशी शेअर करावं. आणि या यात्रेमध्ये ना जलपरी हा शो नवीन आलेला आहे. आम्ही काय तो पाहायला गेला नाही आहे, फक्त एका व्यक्तीला ना 100 रुपये तिकीट होतं. म्हटलं आता राहू द्या, इंस्टावरती रील बघितलेलं आहे तेच आपण बघून घेऊया. आणि बाहेरूनच आम्ही बघितलो, पण तिथं मला शूट करायचं राहून गेलं. बघू, मी आणखीन एकदा जाणार आहे या सोलापूरच्या गड्ड्याला, तेव्हा तुमच्याशी ना बाहेरचं मी दाखवते. पण मी आतमध्ये काय जाणार नाही आहे. ते काय छान आहे म्हणे जलपरीचा शो, पण इंस्टावरती ते पाहिलं होतं म्हणून मी काही गेले नव्हते. तरी त्या मी गड्ड्यामध्ये छान फिरलो, खूप एन्जॉय केलो. तर हा गड्डा ना फिरायला खूप भारी वाटतो बरं का. आणि दरवर्षी हा गड्डा असतोच. म्हटलं आता चला शोरलाही घेऊन जाऊया, कारण आहो असले की नाही वेगळंच असतं. म्हणून मी आहोंसोबत इथं मी गड्डा फिरायला आलेली आहे. तर जास्तीचं काही इथं मी शूट केलं नाही बरं का, थोडाच मी शूट केलेला आहे, कारण खूप गर्दी असते ना. पण आता काय तेवढी गर्दी नव्हती. म्हटलं आता चला तुमच्याशी शूट करूया. आणि ते बघा खूप छान असे ना ब्रेक डान्स वगैरे सर्व पाळणा झुला वगैरे होतं. मी काय ह्याच्यामध्ये बसत नाही, मला हे पाहूनच चक्कर येते, म्हणून मी थोडासा शूट केलेला आहे. पण शौर्यला पण बसायचं नव्हतं, कारण त्याला ना संध्याकाळी 7:30 वाजता झोप येते. तरी म्हटलं शौर्य राहू दे, आपण छान असे फिरून एन्जॉय करून येऊया मस्तपैकी. आणि शौर्यासाठी मग आम्ही थोडंसं फिरलो. आणि शौर्यासाठी ते ना गन आणि काय खरेदी वगैरे करायची होती, त्याला काय काय हवं होतं ती खेळणी, म्हणून इथं ना हो गेलते. मग मी थोडासा शूट केला इथं ना त्याला गन आणखीन काय म्हणतात आपलं त्याला ना गाड्या वगैरे पाहिजे होत्या. घरी भरपूर गाड्या असू द्या, पण मुलांना ना या गड्ड्यात त्याला ना सर्वच खेळणी हवी असते. पण शौर्यचं पण चाललं आहे तसंच, मम्मा हे घेऊ ते घेऊ, त्याचंही चाललं होतं. म्हणून त्याला ना मी इथं ना गाडी वगैरे घेतले. सर्व खेळणी 100च्या आत नाही, 100च्याच पुढे रेट होती बरं का त्या सर्व खेळणीची. मग आम्ही तिथं ना शौर्यासाठी खेळणी वगैरे घेतलो. आणि ते तुम्हाला मी दाखवते मोठमोठे स्टॉल, मंचुरी वगैरे वडापाव वगैरे सर्वच इथे खायला ना या गड्ड्यामध्ये यात्रेमध्ये असतं. पण तेलकट वगैरे जास्तीचं असतं म्हणून इथे काय आम्ही गड्ड्यामध्ये काहीच खाल्लं नव्हतं. मग आणखीन जायचं आहे आम्हाला बाहेर, गड्डा फिरून झाल्यानंतर मग जाऊया खायला म्हटलं. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सर्व काही या गड्ड्यामधलं. पण संध्याकाळी खूप भारी वाटतं बरं का हा गड्डा पाहायला. लायटिंग वगैरे मस्त असं लावलेलं असतात, म्हणून आम्ही संध्याकाळीच ना ही यात्रा पाहायला आलेला आहे. तर इथे ना खूप छान छान असे ना मुलं खेळत होते. पण जास्त मला इथं शूट करता आलं नाही, कारण पुढे जसं येईल तसं ना जास्तीच गर्दी वाढायला लागलेली आहे. तर तुम्ही पण ना सोलापुरी कधी या महिन्यात आलं तर ना ह्या सोलापूरची गड्डा यात्रा पहा, आणि खरंच खूप भारी आहे बरं का. चला आता खूप फिरलो मस्तपैकी, आणि आता फिरल्यानंतर आपल्याला भूक तर लागतेच. म्हटलं आता चला आपल्याला तर भूक लागलेली आहे. मग इथं आम्ही डी मार्टच्या समोरनं आलेलो आहे. तर सर्व गड्डा वगैरे फिरून आलो. आणि इथे ना मंचुरी आणि नूडल्स वगैरे खायचं होतं म्हणून आम्ही इथं आलो. आणि खूप छान भेटतं बरं का, इथं डी मार्टच्या समोरच आहे हे. आणि इथे ना
शौर्यासाठी आणि माझ्यासाठी ना इथं आम्ही मंचुरियन घेतलो, पण शौर्यला तिखट लागत होतं म्हणून त्याचं चालू होतं इथं, म्हणून मी इथं थोडंसं आवाज मूट केलेला आहे. त्याला आणखीन ना बघू चायनीज वगैरे घेऊया म्हणते, पण बाहेरचं कसं मुलांना म्हणजे थोडंसं ऑइली आणखीन मसालेदार जास्त असतात ना, पण शौर्यला काय खूप तिखट लागत होतं. मग त्याचं चालू होतं मम्मा नको नको म्हणून, तर त्याला खा म्हटलं. आणि इथं नंतर ना चायनीज वगैरे घेतलेलं आहे आहोंनी. आणि आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते. तर चला आत्ताच जस्ट ना आम्ही ना गड्ड्यावरून आलेलो आहे. मग आल्यानंतर बघा मी काय फ्रेश वगैरे काय झाले नाहीये. चला म्हटलं आता काय काय आणलेलं आहे गड्ड्यावरून मी तुमच्याशी शेअर करते, कारण मला खूप हसू आलं बरं का. खूप वेळ झाला यायला घरी, नाही म्हटलं तरी 10:30 वाजल्या. आणि एवढ्या उशिरा आम्ही कधीच बाहेर नसतो बरं का. मी अहो आणि शौर्य आम्ही तिघंही गेलतो आणि जास्त काही फिरलो नाही बरं का गड्ड्यामध्ये, कारण जास्त फिरलं तरी ना उद्या पाय खूप दुखतात. आज फिरताना खूप छान आणि एन्जॉय वाटतं. आणि भयंकर गर्दी असते बरं का रात्री गड्डा फिरायला. आणि दिवसा मात्र ना काय होते माहिती का, दिवसा फिरायला काही हरकत नाही, पण लाईटिंग वगैरे असतात ना ते संध्याकाळी खूप छान दिसतं. म्हणून आम्ही ना सायंकाळी 5 वाजता ना हा गड्डा बघायला गेलतो. सोलापूरचा गड्डा फेमस आहे. तर सिद्धेश्वरची यात्रा असते ना प्रत्येक दरवर्षी 13 जानेवारीला चालू झालेली यात्रा ते 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा असते. तर आम्ही आज गेलतो गड्डा पाहायला सोलापूरच्या आणि खूप छान होतं बरं का. आणि तिथं ना मी शौर्यसाठी गेलते, कारण शौर्यला लहान मुलांना ना किलबिल प्रदर्शन होतं. सिद्धेश्वरच्या ना तिथे साईडलाच किलबिल प्रदर्शन होतं. कारण छोट मोठे जे काही जुन्या काळातील दगडं म्हणा आणि जुने पत्रव्यवहार आणि जुनी नाणी जे काही आणि माचीस वगैरे सर्वच असं वेगवेगळे म्हणजे जुन्या काळातले सर्वच होते. आणि शिवाजी काळामधलं पत्र लेखन वगैरे जसं होतं ना तसं सर्व तिथं ना प्रदर्शन होतं किलबिलमध्ये. आणि लहान मुलांना ना सर्व फळांची नावं, परत पालेभाज्या, आणखीन काय म्हणतात आपले मसाले पदार्थ, किचनमध्ये लागणारे जे काही मसाले पदार्थ आहेत ना ते सर्वच ना त्या किलबिल प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलं होतं. आणि सर्वच ओरिजिनल बरं का. आणि फळं, पालेभाज्या, फुलं सर्वच. आणि आणखीन आपल्या ॲक्टिव्हिटी बनवणं मुलांचं, एलिफंट्स वगैरे. तुम्हाला शौर्य दिसला असेल एलिफंट वगैरे कसं बनवत होता तो, आणि बॉडी ऑफ पार्ट्स वगैरे बनवायचा तो ट्राय करत होता. आणि त्याच्यासाठी गेलतो, कारण आजकालच्या मुलांना ना असले मसालेदार पदार्थ जास्तीचे माहीत नसतात. आणि जुन्या काळातले नाणी, बिनी असले पत्रव्यवहार काहीच माहीत नाही. आताच्या मुलांना फक्त मोबाईल वगैरे माहिती असतो. म्हणून ना त्यांनी ना खूप छान असं ना प्रदर्शन म्हणजे हे असं हे ठेवलं होतं किलबिल प्रदर्शन. तर खूप छान म्हटलं बरं का. आणि पालेभाज्या तरी मुलांना ओळखता येतात, पण मसालेदार पदार्थ मीठपासून चिंच वगैरे जे काही मीठ, तिखट, मसालेदार जिरं, ओवा सर्वच त्या किलबिल प्रदेशामध्ये दाखवण्यात आलं. आणि खूप छान वाटलं बरं का आम्हाला तरी. आणि शौर्यला पण खूप छान वाटलं. आणि बरीच अशी माहिती ना त्या किलबिल प्रदर्शनामध्ये बघण्यात आलं. कारण आपल्या मोठ्या व्यक्तीला काय होते की सगळं माहिती असते, पण आताच्या मुलांना ना ते सर्वच माहिती नाहीये. म्हणून आम्ही तो खास करून ना बघायला गेलतो. आणि जलपरीचा पण शो आलेला आहे आपल्या सोलापूरच्या गड्ड्यामध्ये. तो का आम्ही बघायला गेला नाही, कारण खूपच वेळ झालता. म्हटला पहिल्यांदा ना किलबिल प्रदर्शन पाहू आणि नंतर ना आपण गड्डा फिरायला जाऊ. आणि नंतर तिथून काहीतरी केक वगैरे खाल्लो आणि नंतर आम्ही मंचुरी वगैरे खायला गेलो. आणि खूप छान आमचा ना गड्डा फिरून झाला आणि खूप दमलेलो आहे आम्ही. आणि शौर्य आहे बाहेर तिकडच्या रूममध्ये कपडे वगैरे चेंज करतो. मी म्हटलं आल्याला चला थोडंसं शूट घेऊया. आणि मी काय काय गड्ड्यावरून आणलेलं आहे ना शौर्यसाठी खेळणी वगैरे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर माझ्यासाठी मी जास्तीचं काही आणलेलं नाही, कारण मला आणखीन एकदा गड्ड्याला जायचं आहे फिरायला. तर लहान मुलं असल्यानंतर काय होतं माहिती आहे का, जास्तीचं असं फिरायला भेटत नाही, कारण खूप असं काय म्हणतात गर्दी जाम होती ना, त्यासाठी नकोसं वाटतं. म्हणून मी माझ्यासाठी ना थोडीच खरेदी केलेली आहे. आणि शौर्यासाठी खेळणी वगैरे खरेदी केली मी, पण बऱ्यापैकी म्हणजे मोजकीच खरेदी केलेली बरं का शौर्यासाठीही, कारण आधीचीच ऑलरेडी त्याची खेळणी भरपूर आहेत. त्यासाठी मी थोडीच खेळणी खरेदी केलेली आहे. तर चला मी काय काय आणलेलं आहे गड्ड्यावरून मी तुम्हाला दाखवते. तर चला गड्ड्यावरून काय काय आणलेलं आहे ना तुम्हाला मी दाखवते. तर सर्व पिशवीतनं पहिल्यांदा बाहेर काढून घेते जे काही काय आणलेलं आहे.
कारण आल्यानंतर म्हटलं थोडंसं शूट करावं. काही जास्तीची काही खरेदी केलेली नाही बरं का, थोडीच खरेदी केलेली आहे. शौर्यासाठी खेळणी आणि माझ्यासाठी 2 शर्ट बांगड्या वगैरे आणलेल्या आहेत. मी काही जास्तीचं खरेदी केलं नाही कारण मला आणखीन गड्ड्याला जायचं आहे फिरायला. तर इथे ना पहिल्यांदा माझं दाखवते मी काय काढलेलं आहे बांगड्या वगैरे. हा एक शर्ट आहे, बांगड्या आणलेल्या आहेत. ह्या 100 रुपयाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. मी एकच शर्ट घेतलेला आहे कारण आधीचे पण आहेत माझ्याकडे. आणि हे थिनर घेतलेलं आहे, ऑरेंज फ्लेवरचं घेतलेलं आहे थिनर. इथे बघा 50 रुपयाला 2 आहेत हे. म्हणून मी नेल रिमूव्ह करायचं असतो ना ते घेतलेलं आहे, 50 रुपयाला 2 घेतलेलं आहेत. एवढंच घेतलं, जास्तीची मी काही खरेदी केली नाही माझ्यासाठी. आणि हे शौर्यसाठी ना बबल्स घेतलेलं आहे, 100 रुपयाला घेतलेले बरं का. त्याला खूप आवडलं होतं हे, म्हणून म्हटलं तर राहू द्या. मुलांना कसं यात्रेमध्ये गेले की हे घे ते घे चालूच असतं. तिथे बघा असं आहे, 100 रुपयाला भेटलेलं आहे बरं का. खूप छान आहे बबल्सचं हे. बघू तुम्हाला शौर्य खेळताना दाखवेन मी. बबल्स त्याला खूप आवडलं होतं, आधीचं पण होतं पण आता हे पण घेतलंय, राहू दे म्हटलं आता. आणि हे काही क्ले वगैरे घेतलेलं आहे बरं का शौर्यने. तिथंच तो ना हा पॉकेट फोडलेला आहे आणि पॉकेट त्यानं ना खेळत येतच खेळलाय बरं का क्ले, म्हणून त्याच्यासाठी हा क्ले हे घेतलेला आहे. आणि हा 100 रुपयाला भेटला. आणि ही गाडी 50 रुपयाला भेटलेली आहे. आणि ही रोबोटची गाडी, तर ही ना 150 रुपयाला रोबोटची गाडी भेटलेली आहे बरं का. खूप छान आहे रोबोटची गाडी, 150 रुपयाला भेटलेली आहे. बघा ही रोबोटची गाडी ना 150 रुपयाला आणलेली आहे शौर्यला. खूप छान आहे, तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. त्याला खूप आवडली बरं का ही रोबोटची गाडी, 150 रुपयाला आहे आणि खूप छान आहे. त्याला आवडलं म्हणून घेतलं आम्ही हे. आणि हा क्ले तर घेतलेला आहे. आणि हे पण ना 100 रुपयाला भेटलेलं आहे गाडी. इथे बघा तुम्ही पाहू शकताय, तशाच गाड्या वगैरे खरेदी केलेल्या आहेत, खूप छान. आणखी हे आहे ट्रेनचं, खूप छान घेतलेलं आहे बरं का. हे पण हे किती 100 रुपयाला का 100 रुपयाला आणलेलं आहे हे पण. कारण बघा इथे तुम्हाला दिसतच असेल शौर्यला आणलेली खेळणी. आणि ही कॅप पण घेतलेली आहे बरं का, 100 रुपयाला एक कॅप. भगतसिंगची ही कॅप आहे, 100 रुपयाला घेतलेली आहे. खूप छान दिसत होती शौर्यला, मग मला आवडली होती ही कॅप म्हणून मी कॅप घेतले. आणि ह्या 2 ओढण्या, हे एक ओढणी आणि हे एक ओढणी, 50 रुपयाला एक ओढणी होती, मग मी 100 रुपये देऊन ना 2 ओढणी खरेदी केलेली आहे. ही पिंक आणि ही व्हाईट आणि ब्लॅक, अशा ना मी 2 ओढण्या खरेदी केलेल्या आहेत. आणि हे 2 पिलो छान अशा ना, दिलचा एक इथे बघा तुम्ही पाहू शकताय, 100 रुपयाला हे ना 200 रुपयाला सांगितलेलं होतं त्या दादांनी, तर मी 150 रुपयाला 2 घेतलेले आहेत. शौर्यला ना खूप दिवस झालं घ्यायचं होतं, मम्मा मला ते पाहिजे म्हणत होतं, पण घ्यायचं काही झालं नव्हतं. त्याला खूप आवडलं बरं का हे, म्हणून मी घेतलेलं आहे. ते बघा तुम्ही पाहू शकताय, खूप छान असं स्पंजी आहेत बरं का. तिथे बघा येताना तो बाईकवरती ना त्याच्या हातामध्येच होतं हे सर्व. एवढीच खरेदी केली आहे, जास्तीची काही खरेदी केलेली नाहीये. 4-5 शौर्यला खेळणी, माझ्यासाठी बांगडी वगैरे एवढंच खरेदी केलेलं आहे गड्ड्यातून. फक्त फिरायला तरी खूप भारी वाटलं बरं का. दरवर्षी तर हा गड्डा असतो, सोलापूरची यात्रा असते, तर आम्ही छान ना शौर्यला ना किलबिल प्रदर्शन पाहण्यासाठी, खास करून ना किलबिल प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो. आणि येता येता तसंच गड्डाही फिरून आलो. खूप छान वाटलं बरं का यात्रेत फिरल्यानंतर. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तरी एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.